मायेचे सासरे वारले होते. तिची सासू 55 वर्षाची म्हातारी होती. मायेने तिच्या म्हाताऱ्या सासूची जबाबदारी आता तिच्या धाकट्या जावेवर सोपवली होती. कारण तिचं असं म्हणणं होतं की गेली 3-4 वर्षे तिने आजारी सासूचं सगळं केलं. आता घरात नवीन सून आली आहे तर तिनं करावं. एवढंच नाही तर तिने तिचं किचनसुद्धा वेगळं करून घेतलं आणि आता सगळं आपापल्या मर्जीने राहू लागले. माया तर उठसूट तिच्या माहेरी पडलेली असायची, कारण तिचं माहेर अगदी जवळच होतं. त्यात तिचा नवरा तिला काही बोलत नव्हता, त्यामुळे तिचं वागणं पूर्णपणे बदलून गेलं. सकाळी नवऱ्याला कसं तरी नाश्ता बनवून द्यायची आणि कामावर पाठवायची. त्यानंतर मात्र घराची साफसफाई आजारी सासूलाच करायला सांगायची आणि ही निवांत आराम करायची. त्या बिचाऱ्या सासूचा नवरा वारला होता, त्यामुळे तिच्या बाजूने बोलायला कोणीच नव्हतं. तिचा मुलगा पण मायाला काहीच बोलत नव्हता. माया सकाळी 10 वाजता तिच्या माहेरी निघून जायची. तिथे आयतं जे काही बनवलं असेल ते खायची. रात्री येताना नवऱ्यासाठी डबा पण घेऊन यायची. माया चांगलीच आयदी आणि ऐतखाऊ बनली होती, त्यामुळे तिचा पैसा आणि कष्ट दोन्ही वाचत होतं. तिच्या आईने लग्नाच्या आधीपासूनच तिला खूप लाड केला होता आणि त्यामुळेच आता माया बिघडली होती. पण तिच्या आईला काहीच वाटत नव्हतं. उलट तिला आपली मुलगी सुखात आहे हे बघून छान वाटत होतं. माया तिच्या घरी थोरली होती आणि तिला 2 लहान भाऊ होते. दिवस असेच जात होते. माया आता 2 मुलांची आई बनली होती. तरी पण तिच्या स्वभावात जरासुद्धा बदल झाला नव्हता. ती तिच्या माहेरी बिंदास्त यायची आणि तिची मर्जी चालायची, कारण तिथे सुद्धा तिला बोलणारं कोणीच नव्हतं. तिचे दोन्ही भाऊ तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे. काही दिवसांनी तिच्या भावाचे रमेशचे लग्न झालं. रमेशची बायको गीता त्यांच्या घरात सून बनून आली. गीता शिकलेली आणि शांत स्वभावाची होती. गीता सरळ आणि भोळी भाबडी होती, कारण तिचा या स्वभावाचा गैरफायदा माया आणि तिची आई दोघी उचलत होत्या. माया तर प्रत्येक वेळी गीताचा अपमान करत होती. तिला टोचून बोलत होती. घरातल्या किचनमधल्या कामात तिच्यासारख्या चुका काढायची आणि तिला सारखं बोलत असायची. माया गीताला म्हणाली, "वहिनी, मी माझ्या सासरी सगळी कामं करते. माझ्या सासूला तर कुठल्याच कामाला जरासुद्धा हात लावून देत नाही. तू तुझ्या नवऱ्याशी नंतर रोमांस कर, पण आधी माझ्या नवऱ्यासाठी डबा बनवून दे. त्याला डब्यात बिर्याणी आणि समोसे पाहिजेत. पटकन आवर. रात्र झाली आहे आणि मला माझ्या घरी जायचं आहे. उद्या सकाळी लवकर येईन." माया आणि तिची आई खूप तिखट बोलायच्या आणि त्यांचा स्वभाव माहीत असल्यामुळे बिचारी गीता त्यांना काहीच बोलू शकत नव्हती. रमेश पण त्याच्या आईच्या समोर काही बोलू शकत नव्हता. बिचारी गीता या घरात लग्न करून आल्यापासून अश्रू ढाळत होती. तिची सासू आणि नणंद दोघी मिळून तिची पिळवणूक करत होत्या. गीताने अशीच 2 वर्ष काढली. माया रोज सकाळी घरी यायची, आयतं खायची आणि संध्याकाळी जाताना नवऱ्यासाठी डबा पण घेऊन जायची. एकदा गीताची अचानक तब्येत बिघडली. रमेश तिला घेऊन दवाखान्यात गेला. त्यावेळी समजलं की तिला दिवस गेले आहेत. ती प्रेग्नंट आहे हे कळल्यावर सुद्धा मायाला तिच्यावर अजिबात दया आली नाही. तिने तिचं रुटीन काही केल्या बदललं नाही. गीताला तर जरासुद्धा आराम मिळत नव्हता. उलट तिची सासू तिला टोमणा मारायची की आजकालच्या सुनांना तर नुसता आराम करायला पाहिजे. पण बिचाऱ्या गीताला दोघी मिळून एवढी कामं लावायच्या की तिला आराम मिळत नव्हता. गीताने एका मुलीला जन्म दिला. एकदा गीता तिच्या मुलीला दूध पाजत होती. तेवढ्यात तिची सासू फणफणत आली आणि म्हणाली, "हे काय, तू पुन्हा तुझ्या मुलीला दूध पाजायला घेऊन बसलीस? कामचुकार कुठली?" गीता म्हणाली, "बाळ फार रडत होतं म्हणून आत्ताच तिला घेऊन बसले आहे. मी सगळा स्वयंपाक केला आहे, फक्त चपाती बनवायची बाकी आहे." सासू म्हणाली, "माझी लेक निघाली आहे. माझा जावई आणि तिची मुलं भुकेलेली असतील. उठ पटकन. बाळाला थोडा वेळ रडू दे, काही होत नाही. आम्ही पण मुलं सांभाळले आहेत." गीता म्हणाली, "ठीक आहे, बाळाला तोपर्यंत तुम्ही घ्या, तोपर्यंत मी चपात्या बनवते." सासू म्हणाली, नाही, तुझ्या बाळाला मी नाही घेणार." त्यामुळे मग नाईलाजाने गीताने तिच्या बाळाला तसंच रडत ठेवलं आणि किचनमध्ये गेली
पण आता मात्र तिची सहनशक्ती संपत आली होती. संध्याकाळी रमेश जेव्हा घरी आला तेव्हा गीताने त्याच्यासमोर प्रश्न उपस्थित केला. मी बाळाला सांभाळू का या घरातली कामं करू? ननंदानी तिच्या नवऱ्याची इतकी वर्षे सेवा करत आहे, आता माझ्याच्यानं होणार नाही. तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर माझं या घरात जगणं मुश्किल होऊन जाईल. रमेश गीताचे अश्रू पुसत म्हणाला, हे बघ गीता, मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही दिसत नाही. मी पण बघतो आहे आई आणि माया तुझा किती छळ करत आहेत, पण भांडण करून यावर काही उपाय निघणार नाही. मला थोडा वेळ दे. काही महिने असेच निघून गेले. त्यानंतर एकदा रमेश त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, मला बाईकवरून कामाला जायला यायला खूप उशीर होतो. जर का सारखा सारखा उशीर झाला तर मला कामावरून काढून टाकायची धमकी माझ्या बॉसने दिली आहे. जर का माझा जॉब सुटला तर माझ्या बायका मुलांना उपाशी मारावं लागेल. त्यामुळे मी ऑफिसच्या जवळ एक घर विकत घेतलं आहे. आता मी गीताला घेऊन तिकडे राहायचं ठरवलं आहे. हे ऐकता शोभाताई ताडकन म्हणाल्या, हे काय, तू घर घेतलंस आणि आम्हाला जरासुद्धा कळवलं नाहीस? त्यावर रमेश म्हणाला, आई, हे सगळं एवढं घाई गडबडीत झालं की मला तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही. आता उद्याच आम्ही नवरा बायको तिकडे पूजा घालून राहायला जाणार आहोत. माया मध्येच म्हणाली, पण आत्तापर्यंत तर तुला ऑफिसला जायला कधीच प्रॉब्लेम आला नव्हता, मग असा अचानक कसा काय? रमेश म्हणाला, माझी नव्या ऑफिसला बदली केली आहे, ते जरा लांब आहे. असं म्हणत रमेश आणि गीता त्यांच्या खोलीत जाऊन दुसऱ्या दिवशी निघण्यासाठी सामानाची आवरावर करू लागले. शोभाताई रमेशला म्हणाल्या, रमेश, मला पण तुझ्यासोबत घेऊन चल. रमेश म्हणाला, आई, आत्ता एकच खोली आहे, जरा मोठी खोली काढली की मग मी तुला घेऊन जाईन. शोभाताईंना कळून चुकलं की रमेश आता काहीच ऐकणार नाही. त्याने घर घ्यायच्या आधी थोडं समजलं असतं तर काही ना काही करून आडवा पाय घालता आला असता, पण आता खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आता काही करू शकत नाही. अशा पद्धतीनं रमेशने हुशारीने या सगळ्यातून मार्ग काढून भांडण न करता वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याची बायको आणि तो सुखाने राहू शकत होते. इकडे आता गीताला मानसिक शांती मिळाली होती. नंदेची गुलामी पण करावी लागत नव्हती आणि तिच्या बाळाची आणि नवऱ्याची नीट काळजी घेऊ शकत होती. रमेशला आपल्या आईला म्हातारपणी सोडायचं नव्हतं, पण तो तरी काय करणार? त्याची आई आणि त्याची बहीण दोघी त्याच्या बायकोचा अतिछळ करत होत्या, त्यामुळे नाईलाजाने त्याला हे पाऊल उचलावं लागलं होतं. त्याच्या बहिणीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, तरी पण तिच्यात काहीच सुधारणा आली नव्हती आणि त्याची आई आपल्या लेकीला चांगल्या गोष्टी कधीच सांगत नव्हती, जसे की सासर हेच तुझं घर आहे, सासूची सेवा करत जा. उलट आईलाच लेकीची जास्त सवय झाली होती. दिवस असेच निघून गेले. आता रमेशचा धाकटा भाऊ चेतन लग्नाचा झाला होता, पण त्याने स्वतःसाठी मुलगी आधीच पसंत करून ठेवली होती. चेतन थोडा रागीट स्वभावाचा होता. त्याने घरात एकदा त्याच्या लग्नाचा विषय काढला आणि मुलीचा फोटो आईला आणि बहिणीला दाखवला. शोभाताई विचार करू लागल्या की थोरला तर आधीच घर सोडून गेला आहे. जर चैतन्यनं लग्नसुद्धा त्याच्या पसंतीच्या मुलीशी केलं तर तो पण त्याच्या बायकोच्या तालावर नाचणार. थोरली सून तर त्यांच्या तावडीतून सुटली होती, पण धाकट्या सुनेला त्यांना त्यांच्या मुठीत ठेवायची होती. त्यामुळे त्या म्हणाल्या, सून तर मी माझ्या पसंतीचीच करून आणणार, नाहीतर तू पण तुझ्या थोरल्या भावासारखाच करशील. चेतन म्हणाला, नाही आई, मी असं नाही करणार. तू सांगशील तसंच वागणार. मी संगीतासोबतच लग्न करणार, कारण मी तिला तसं वचन दिलं आहे. माया म्हणाली, चेतन, आईबाप किती कष्टाने मुलांना लहानाचं मोठं करतात, पण तुम्ही बायको आली की बायकोचे गुलाम बनवून राहता. जर का तू सुद्धा आईला सोडून निघून गेलास तर मग आईने कुणाच्या भरोशावर जगायचं? असं म्हणत मायाने पण आगीत तेल ओतायचं काम केलं. ती पुढे म्हणाली, आपल्या म्हाताऱ्या आईकडून कामं करून घेणार का? मी बघ, माझ्या सासूला घरातल्या कुठल्याच कामाला हात लावून देत नाही. तुझ्या बायकोने जर घरात स्वयंपाक करायला नकार दिला तर माझ्या आईचं काय होणार? असं म्हणत लग्नाच्या अगोदरच मायेने त्याच्या भावाचे कान भरायला सुरुवात केली.
चेतन म्हणाला, नाही ताई, मी माझ्या बायकोला असं करू देणार नाही, पण मी लग्न तर त्याच मुलीशी करणार. काही दिवसांनी चेतन आणि संगीताचं लग्न झालं. रमेश आणि गीता पण लग्नाला आले होते. एक दिवस राहून ते माघारी गेले. संगीता शिकलेली, मॉडर्न आणि हुशार होती. तिने घरात पाऊल टाकताच तिला समजलं की या घरात फक्त चेतनच्या आईचं आणि बहिणीचं राज्य चालतं. त्यातच मायेने तिच्यावर घरातले नियम थोपवायला सुरुवात केली. लग्नाच्या पहिल्याच रात्रीच पहाटे पहाटे शोभाताई चेतनच्या खोलीच्या बाहेर पोहोचल्या आणि जोरजोरात दार वाजवू लागल्या. लवकर उठ सुनबाई, एवढी कसली झोप लागली तुला? आज माझी लेक माया लवकर येणार आहे. शेजारी पण जेवायला येणार आहेत. घरात भरपूर कामं पडली आहेत. संगीताला आश्चर्य वाटलं की असली कसली सासू आहे. कुठला विधी नाही, काही नाही, आणि ही तर आल्या आल्या पहिल्याच दिवशी सुनेला किचनमधल्या कामाला झुंपत आहे. आणि माझा नवरा चेतन पण काही बोलत नाही. याचा अर्थ माया लेकीने मिळून माझ्या नवऱ्याला मुठीत घेतलंय. संगीता उठली. आंघोळ करून छान साडी नेसून सासूच्या पाया पडायला गेली. तर शोभाताई म्हणाल्या, बस कर हे सगळं. जा आणि किचनमध्ये जाऊन कामं पडली आहेत ती कर. संगीता किचनमध्ये गेली. तिने इडली सांबर बनवायला सुरुवात केली. त्यानंतर छान काजू बदाम घालून खीर बनवली. इकडे तिची सासू, माया, तिचा नवरा आणि शेजारच्या बायका जेवणाची वाट बघत होत्या. सगळं घेऊन संगीता बाहेर आली. सगळ्यांनी पोटभर खाल्लं. मायाचा नवरा म्हणाला, वहिनी, तुमच्या हातात तर जादू आहे. छान जेवण बनवता. आज रात्री मला बिर्याणी बनवून द्या. हे ऐकून संगीताला धक्काच बसला. आता हे रोजचंच झालं होतं. रोज त्यांना जेवण बनवून वरती रात्रीचा डबा पण द्यायला लागत होता. आणि हे सगळं संगीता गुपगुमान करत होती. आता तिला कळून चुकलं होतं की तिची थोरली जाऊ वेगळी का राहिली होती. त्यात तिचा नवरा चेतन उलट तिला सांगायचा की तुला मला सोडून जायचं असेल तर खुशाल जा, पण मी मायाला काही बोलणार नाही. ती इथे येत राहणार आणि तुला तिच्यासाठी काम करावंच लागणार. संगीता बिचारी या सगळ्यात चांगलीच अडकून पडली होती. आता संगीताला सुद्धा हे सगळं सहन होत नव्हतं. ती पण हळूहळू ननंद आणि सासूबद्दल कुरबुर करू लागली होती आणि बोलू लागली होती. तिचा नवरा चेतन मात्र या उलट होता. तो त्याच्या आई आणि बहिणीबद्दल काहीच ऐकून घेत नव्हता. उलट संगीतालाच दोन शब्द ऐकवायचा. दिवस असेच निघून गेले. संगीताला बाळ झालं आणि आता तर तिची अवस्था अजूनच बिकट झाली. तिच्या लहान बाळाला कोणीच घेत नव्हतं आणि तिच्या नंदेच्या सगळ्या कुटुंबाचं हिलाच करावं लागत होतं. आता तिला याची जाणीव झाली होती की चेतनशी लग्न करून तिने खूप मोठी चूक केली होती. तो तिच्या योग्य नव्हता. नंतर मात्र तिने मनाशी निर्धार केला की या मायलेकींना चांगलीच अद्दल घडवणार. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता तिच्या बाळाला डोस घ्यायच्या निमित्ताने घरातून बाहेर पडली आणि तिथूनच काम झाल्यावर ती तिच्या नंदेच्या सासरी पोहोचली. तिथे गेल्यावर तिने समोरचं दृश्य बघितलं आणि तिला धक्काच बसला. मायाची सासू घरातली झाडलोट आणि सगळी कामं करत होती. भुकीने तिचा जीव व्याकुळ झाला होता. माया तिच्या सासरी आल्यावर बड्या बड्या बाता मारायची की मी माझ्या सासूला अजिबात काम करून देत नाही आणि बरंच काही. देविकाताई खूप सरळ साध्या स्वभावाच्या होत्या. त्यांची धाकटी सून तर त्यांना जरासुद्धा किंमत देत नव्हती आणि थोरली सून कायम तिच्या माहेरात पडलेली असायची. त्यांची ती अवस्था बघून संगीताचे डोळे भरून आले. तिने हाक मारली आणि म्हणाली की मायेताईंची धाकटी बहिणी. हे ऐकल्यावर देविकाताईंनी तिला बसायला सांगितलं आणि चहा पाणी केला. संगीता त्यांना म्हणाली, तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? तुम्ही या घराच्या मालकीण आहात. तुमचा व्यवसाय पण आहे. तुम्हीच तुमच्या दोन्ही मुलांना पैसा अडका देता. तरी पण असं नोकरांसारखं का राहता? सगळी कामं तुम्हीच करता. लग्नानंतर मुलीचं खरं घर हे सासर असतं, माहेर नाही. तुम्ही यावर आत्ताच आवाज नाही उठवला तर एक दिवस तुम्ही वृद्धाश्रमात असाल आणि तुमची मुलं आणि सुना या घरावर राज्य करतील. तिकडे तुमच्या सुनेने आमच्या नाकीनऊ आणून ठेवला आहे. गीताताई तर अगोदरच घर सोडून निघून गेल्या आणि माझा नवरा तर मी तर माझ्या माहेरी पण जाऊ शकत नाही.
कारण मी लव्ह मॅरेज केलं आहे. माझ्या माहेरचे लोक म्हणतील तुला पण हाच नवरा मिळाला होता का? असं बोलून ती रडू लागली. ती पुढे म्हणाली, मायताईंनी माहेरी मला नोकर बनवून ठेवलं आहे आणि इथे सासरी तुम्हाला. तुम्ही पण कधीपर्यंत हे सगळं सहन करत राहणार? तुम्ही आणि मी आपण दोघी एकत्र येऊन त्यांना असा काही धडा शिकूया की ते आयुष्यभर विसरणार नाहीत. हे ऐकून तर देविकाताईंचा आत्मविश्वास जागा झाला. त्या विचार करू लागल्या की खरंच सोनांनी तर माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. मी मालकी नसून मलाच नोकरांसारखं वागणूक देतात. आता बघाच मी काय करते. त्यानंतर संगीताने हळूच त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि ती निघून गेली. मायाला संगीताच्या सोबत आज थोडा बदल जाणवत होता. संगीता आज आनंदात दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बाथरूममधून ओरडण्याचा आवाज आला. साबणवरून पाय घसरून संगीता पडली होती. चेतन धावत गेला आणि विचारलं, काय झालं एवढं ओरडायला? संगीता म्हणाली, मला हात देऊन उचला, मला मदत करा. मला वाटतं माझ्या पायाचं हाड मोडलं आहे. कसा तरी चेतन तिला खोलीत घेऊन आला आणि म्हणाला, चल मी तुला घेऊन दवाखान्यात जातो. संगीता म्हणाली, नको, मला तर उठता पण येईना. मी माझ्या डॉक्टर मैत्रिणीला फोन करून बोलावून घेते. तिच्या मैत्रिणीने एक्सरे काढायला सांगितला आणि त्यात असं दिसून आलं की संगीताच्या पायाचं हाड मोडलं आहे. तिला 1 ते 1.5 महिना पूर्ण बेड रेस्ट घ्यायला सांगितली, नाहीतर पायाचं दुखणं वाढू शकतं. ही बातमी संगीताच्या सासूला समजताच तिच्या तर जणू पोटात गोळाच आला. इकडे मायेने साधासुद्धा नाश्ता बनवला आणि तिच्या माहेरी जात सासूला म्हणाली, आज मला अजिबात वेळ नाही, घराची साफसफाई करून घ्या. असं म्हणत माया जशी तिच्या माहेरी जाण्यासाठी मागे वळली तशी तिच्या सासूने लगेच दरवाजा लावून घेतला आणि ओरडत तिला म्हणाली, ही काय पद्धत झाली का? सकाळ सकाळी तोंडवर करून माहेरी निघालीस. इथून पुढे जर माहेरी जायचं नाव जरी घेतलंस तर तंगडच तोडून ठेवीन दोघींचं. देविकाताईंचं हे चंडिका रूप बघून तर माया घाबरूनच गेली. सासूबाईंनी हातात झाडू घेतला आणि म्हणाल्या, मी झाडू मारू का? मी तुझी सासू आहे का तू माझी? एक गोष्ट कान उघडून नीट ऐक. जर का इथून पुढे माहेरी गेलात तर तुम्हा दोघींना पण माझ्या इस्टेटीमधून बेदखल करून टाकीन. आज वकील साहेब घरी येणारच आहेत. खूप मनमर्जी केली तुम्ही सगळ्यांनी. चल स्वयंपाकाला लाग. माया काही न बोलता कसा तरी स्वतःचा जीव वाचून तिथून तिच्या माहेरी पळून गेली. माहेरी पोहोचताच घरात गेल्यावर ती थेट किचनमध्ये गेली आणि खायला बघितलं तर जेवणाची भांडी रिकामीच होती. तिला तर जोरात भूक लागली होती. ती वैतागून धावत तिच्या आईच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, मला जोरात भूक लागली आहे. काही खायला देणार आहेस का उपाशीच ठेवणार आहेस? तिची आई म्हणाली, माया, तुझ्या संगीता बहिणीचा पाय मोडलाय. ती महाराणी तर बिछाणावर आराम करत आहे. हे ऐकताच मायाला जणू 440चा करंटच लागला. त्या दोघी मायालेकींना तर कामाची सवयच नव्हती. इतकं वर्ष फक्त आयतं खात होत्या. त्यामुळे आता तर जणू त्यांची कंबरच मोडली होती. वर चेतनसुद्धा सारखा प्रत्येक कामासाठी आईला आणि बहिणीलाच आवाज देत होता. चेतन त्याच्या आईला म्हणाला, आई, हे संगीताचे कपडे बरेच दिवस झाले धुवायचे तसेच पडले आहेत. ते धु. आणि बाळाच्या शिशूचे केलेले लंगोटी आणि चड्ड्या पण धुवायच्या आहेत, त्या पण धु. घरातली धुणी, भांडी, केर, साफसफाई सगळी कामं आता त्या दोघींनाच करावी लागत होती. धाकट्या भावाचं आणि त्याच्या बायकोच्या आवडीचं जेवण पण आता त्यांनाच बनवायला लागत होतं. हे सगळं बघून संगीता मात्र आतल्यात फार खुश होती. ती विचार करत होती की रागात त्यावेळी जर ती माहेरी निघून गेली असती तर या दोघींना अद्दल कशी घडवता आली असती. दुसऱ्यांच्या मुलींना सासरी नोकरासारखी वागणूक देऊन कामं लावून स्वतः मजा करायला किती आवडत होतं ना यांना. तेच जेव्हा स्वतःवर वेळ आली तर मग कशाला रडायचं. आई चेतनना म्हणाली, मला तर बाळाचे शिशू केलेले कपडे धुवायचे होणार नाहीत. म्हातारपणी तू तुझ्या आईला हे असलं काम करायला सांगत आहेस का? आणि त्यात घरातली कामवाली बाई पण सुट्टीवर गेली आहे. मी तुझी कामं करू, तुझी सेवा करू का तुझ्या बायकोची करू? माझा तर श्वासच गुदमरायला लागलाय. चेतन म्हणाला, आई, आत्तापर्यंत माया आणि तिच्या नवऱ्याची सेवा माझी बायकोच करत आली आहे. मग 1-2 महिने माझ्या बायकोची सेवा केली तर काय बिघडलं?
ते ऐकून माया म्हणाली, मला काय वेड लागलंय का? मी माझं सासर सोडून इथे हमाली थोडीच करणार आहे. मला माझी सासू, नवरा, मुलं नाहीत का? तुझी बायको बसून सुद्धा जेवण बनवू शकते. एक काम कर चेतन, तू तुझ्या बायकोची सेवा कर. मी माझं सासर सांभाळते. बाकी माझ्याकडून अजून काही अपेक्षा करू नकोस. तसंही माझ्या नवऱ्याला आता इकडे यायला खूप त्रास पडतोय. त्यामुळे मी आता इकडे कधीतरीच येत जाईन. आता मायाला हे समजलं होतं की इथे राहिली तर भावासोबतच आई आणि बहिणीची पण सेवा करायला लागणार. त्यापेक्षा मी तिकडे माझ्या सासरी काम केलं तर कमीत कमी सासू तरी खुश होईल. नाहीतर मला तिच्या इस्टेटीतून सुद्धा हात धुवायला लागेल. आता माहेरातून लवकरात लवकर काढता पाय घेणंच तिने योग्य समजलं. आता घरात आई एकटीच राहिली. ती म्हणाली, चेतन, आता तुझा संसार तू सांभाळ. माझी लेक तर निघून गेली. चेतन म्हणाला, हो आई, तुझी लेक तर आयत्या वेळेला शेपूट घालून पळून गेली. आई म्हणाली, हे बघ, मी आता माझ्या थोरल्या लेकाकडे जात आहे. तुला काय करायचंय ते तुझं तू बघून घे. माझ्याकडून कामाची अपेक्षा ठेवू नकोस. आता चेतनला सुद्धा कळून चुकलं होतं की सरते शेवटी जीवनात शेवटपर्यंत आपल्यासोबत असते ती म्हणजे आपली अर्धांगिनी, आपली बायको. त्याच बायकोचा त्याने आई आणि बहिणीचा ऐकून कायम अपमान केला. तिला किंमत दिली नाही. थोरला भाऊ आणि बहिणी पण काही चुकीचे नव्हते. त्याला त्याची चूक समजली होती. त्याने त्याच्या बायकोची माफी मागितली. तो संगीताला म्हणाला, हे बघ संगीता, आता इथून पुढे तुझा पाय बरा झाला तरी पण तू आईची आणि मायाताईंची कामं करायची नाहीत. त्यांची सेवा करायची नाहीस. त्यांची गुलामी करायला तू काही या घरची कामवाली बाई नाहीस. तू फक्त तुझ्या नवऱ्याची आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. संगीता म्हणाली, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हे बघा, असं म्हणत तिने तिच्या पायाची पट्टी काढली आणि दाखवलं तर तिथे कसलीही जखम नव्हती. हे बघून चेतनला आश्चर्य वाटलं. मग संगीताने त्याला सांगितलं, हे सगळं नाटक होतं. तुमच्या डोळ्यावरची पट्टी हटवण्यासाठी केलं होतं. बघितलं ना तुमच्या आईचं आणि बहिणीचं खरं रूप? चैतन म्हणाला, हो, तुम्हाला माफ कर, पण आई तर दादाच्या घरी जायला निघाली आहे. संगीता म्हणाली, हो, जाऊ द्या त्यांना. तिथे दादा त्यांचं स्वागतच करायला बसला आहे. हे सगळं नाटक करायला मला गीताताईंनीच सांगितलं होतं. आई थोरल्या मुलाच्या घरी पोहोचली आणि म्हणाली, रमेश, अरे संगीताचा पाय मोडला आहे. त्यामुळे मी म्हटलं आता 2 महिने तुझ्याकडेच राहावं. हे ऐकून रमेश म्हणाला, काय झालं आई? तुझ्या लेकीचे मायाचे तर हात पाय धडधाकड आहेत ना. तिच्याकडून सेवा का करून घेत नाहीस? तू तर तिच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होतीस की आपल्या लेकीच्या नादात दोन्ही मुलांचा संसार तोडायला निघाली होतीस. जगातल्या प्रत्येक मुलीला लग्न करून सासरी जायचं असतं. कुठलीच मुलगी आयुष्यभर तर माहेरी नाही राहू शकत. पण हा नियम तू मोडण्याचा प्रयत्न केलास. जी मुलगी तिचं सासर सोडून माहेरात पडलेली असते, माहेरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खूप असते, ती ना स्वतःचा संसार नीट करू शकते आणि नाही तिच्या वहिनींचा. मायेने सुद्धा आजपर्यंत कधी तिच्या सासूची सेवा केली नाही. कायम तुझ्या लाडात माहेरी पडलेली असायची आणि या सगळ्यामुळेच मी ते घर सोडून वेगळा राहिलो. आई, तुला इथे राहायचं असेल तर तू राहू शकतेस, पण मायाला इथे अजिबात बोलवायचं नाही. आणि हो, अजून एक गोष्ट, तुझ्या धाकट्या सुनेचा पाय काही मोडला नाही. ते तर तुमची अक्कल ठिकाण्यावर आणण्यासाठी आम्हीच हे सगळं नाटक केलं होतं. आता तर तुला समजलं असेल की लग्न झालेल्या मुली कधी माहेरचं घर सांभाळू शकत नाहीत. जेव्हा वेळ येते तेव्हा सगळ्यात आधी त्याच पळून जातात. आई, कमीत कमी तू स्वतःचा तरी विचार करायचा होतास. तिने तर कायम तिच्या बहिणींकडून सेवाच करून घेतली. आता मात्र शोभाताईंना त्यांची चूक समजली होती आणि रमेश आणि गीताची माफी मागितली. आता त्या दोन्ही मुलांकडे आळीपाळीने राहू लागल्या.